धावफलकावर. अतिशय महत्वाची मॅच असणार आहे, दोन्ही संघ हरणालयामध्ये आहेत, परंतु कोण कोणावर भारी पडेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. दोन्ही संघाच्या शेवटी 11-11 म्हणजे प्रभात 11 आणि दुर्गेश 11. एक स्पेशल असा अनाउन्समेंट होत आहे प्राईजची. जर करण निजाई यांनी आजच्या या मॅच मध्ये 50 रनची इनिंग खेळली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समीर कदम यांच्याकडून. कौशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय, जिकडे एक चेंडूचा खेळ झाला होता. धावसंख्या धावफलकावरती 1 धावा. मोठा फटका समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे, 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकावरती आहेत. दुर्गेश आयोजित ओरम क्रिकेट स्पर्धा 20-23 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि आपल्या आजच्या दिवसामधील हा चौथा सामना आपला भेटीस आला. एका बाजूला प्रभात 11, दुसऱ्या ठिकाणी दुर्गेश 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी, 2 निर्धाव चेंडू आल्यात. पहिले षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगलंच षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. कौशल यांनी अवघ्या 3 चेंडू मध्ये 1 धावा दिली आहेत. करण स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला रोहित. कौशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ह्यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्येत 2 ने भर. 3 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, पहिले षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं षटक. अतिशय महत्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. एका बाजूला आहे दुर्गेश 11 संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे प्रभात 11 संघ. आतापर्यंत चांगले असे षटक हाताळलं गेले. अवघ्या 4 चेंडू 3 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा करण गोलंदाजी, करण निजाई. मोठा फटका समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलोअर मध्ये चेंडूला अडवलं, येतोय पुन्हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावर. पाच चेंडू 3 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केला ऑनसाइड दिशेने, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धावा धावफलकावरती आहे दुर्गेश 11 संघाच्या. शेवटच्या मॅचचा जो झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा इथे पुरस्कार देण्यात येत आहे. तर मी मंचावरती आमंत्रण करतो सदानंद घरात आणि अनिल घरात यांना. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब परत एकदा हॅपी या नावाने भरपूर प्रसिद्ध असलेला ऑलराऊंडर खेळाडू कामन संघाचा यांना देतात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा धावफलकावरती होत्या दुर्गेश 11 संघाच्या. धनंजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात आला आहे प्रकाशजी तुंबडा यांना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धनंजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. करण आणि रोहितवर जबाबदारी आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये बघता बघता पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा झाल्या होत्या. धनंजय गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. फुलटा चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी 9 चेंडू आहे. पहिला चेंडू 9 चेंडू. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट. थँक्यू. पहिला चेंडू 9 चेंडू आणि ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता करणनी, चेंडूला पाठवलं 4 धावेसाठी. 9 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारचा दबाव बनवला होता, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं,
फक्त 4 धावा होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 9 वर आला आणि त्यानंतर 5 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय करणसाठी आणि ते बघूया या फ्री हिट मध्ये करण कशा प्रकारे फलंदाजी करतो हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केल्या चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ झालाय. दुर्गेश्वर आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2023 आजचा पहिला दिवस. 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. अतिशय महत्वाचा सामना आपल्या भेटीस आला. एका बाजूला आहे दुर्गेश्वरींचा संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे प्रभात अर्नाळ्याचा संघ. दोन्ही संघ अर्नाळ्याचे आहेत. बघूया कोण कोणावर भारी पडेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. दहा धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने भर. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. त्या षटकामध्ये जवळजवळ 4 धावा झाल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी हाणामारीला सुरुवात झाली गेली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धनंजय सज्ज होतोय. यावेळेला स्टेप आउट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पहिलाच चेंडू नो टाकला होता, परंतु त्यानंतरच कमबॅक करून दाखवलं धनंजयने मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विकेटचं बटन गडी बाद. पहिला गडी बाद होतोय. दुर्गेश्वर संघाचा रोहितला मागे परतावं लागलंय. बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. प्रशांत घरच फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. बघताय काय रागानी षटकार मारलाय वागानी. रवी घरत जयेश घरत आमचं फलंदाज दमदार. घरांनी जाई किरण घर. मंदार भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चार चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावर. एक गडीच्या मोबदल्यात दुर्गेश्वर अर्नाळ्याचा संघ प्रभात या संघासमोर. धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12 धावा धावफलकावर. मंदार भोईर याला ड्राईव्ह केला चेंडूला ऑफसाइड दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूमध्ये चौकार प्लस 9 असं 5 धावा आले होते, परंतु त्यानंतरच कमबॅक करून दाखवलंय धनंजयने मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. इकडून जबाबदारी आता पूर्णपणे करणवर असणार आहे, कारण करणला त्या प्रकारची फलंदाजी करून दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षक लावलं गेलं. क्षेत्ररक्षक मध्ये बदल करतोय प्रभात यांचा संघ. दुर्गेश्वर आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2023 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला समोरच्या दिशेने ऑन साइडला
चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी. मी म्हंटल होतं करणवर जबाबदारी आहे आणि करणवर जबाबदारीला पार पाडणं खूप महत्वाचं असणार आहे. षटकार आलाय. षटकाचा खेळ संपतोय 2 आणि धावसंख्या धावफलकावर 19 धावा. प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता शेवटच्या चेंडूवर 6 धावांसाठी पाठवला आणि 19 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. अब्राम कोहली तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 19 धावा धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्गस्थ आहे. अब्राम कोहली गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅटची चेंडू विकेट कीपरला बीट करून निघून जातोय. सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू. पहिला यानंतरचा सामना होणार आहे अर्नाळा किल्ला वर्सेस सिल्वर स्टार अर्नाळा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. धावसंख्या 1 भर होते. धावफलकावरती आहेत 24 धावा. एक पारितोषिक आलंय करण निजाई यांच्यासाठी. लगातार 3 षटकार याच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक रोहन घरात बंटी यांच्याकडून. 24 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. करण निजाई आता स्ट्राईक लावलाय. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. अब्राम कोहली गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. अब्राम कोहलीने 24 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू निघून जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू. 33 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. 28 धावा धावफलकावर. ज्या प्रकारे हल्ला बॉल चढवला या षटकामध्ये पूर्णपणे दबावामध्ये आणलंय अब्राम कोहलीला. 28 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लाऊड पंचांकडे मागवली जाते परंतु 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावर ऍड होते. 29 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये 2 चौकार महत्वाचे आले आहेत दुर्गेश संघासाठी. 4 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा एकदा तेज घडला. बॅट चेंज. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
थँक्यू डीजे, थँक्यू. दबाव दबाव दबावामध्ये काय करतं, दबाव पूर्णपणे आता आला गेलाय अब्रम कोहलीवर, कारण या षटकामध्ये 3 चौकार आले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. विकेट जरूर गमावला होता रोहितचा, परंतु कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. दोन्ही खेळाडूंनी सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली होती. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय, सुफला शॉट म्हणता येईल. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. हो 37 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. ज्या प्रकारचं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं, पूर्णपणे दबाव प्रभात एलेव्हन संघावर आला. कारण या षटकामध्ये बघता बघता 4 चौकार आले. 18 धावा षटकामध्ये लगावल्या गेल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील प्रभात एलेव्हन या संघासमोर हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी करून दाखवले, पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करून सोडलंय मंदार भोईर आणि करण निजाईने. नंतर होणारा सामना अर्नाळा किल्ला वर्सेस सिल्वर स्टार अर्नाळा. दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस होईल याची नोंद घ्यावी. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ ॲग्नेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 37 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. बघूया येणाऱ्या 6 षटकामध्ये किती धावांचा टार्गेट ठेवतोय प्रभात एलेव्हन या संघासमोर दुर्गेश एलेव्हनचा संघ. ॲग्नेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 37 धावा धावफलकावरती आहेत. करण निजाईवर जबाबदारी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले. चेंडू क्षेत्ररक्षकला वेट करून निघून जाते सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. पहिला चेंडू चौकार होतोय. एकेचाळीस धावा पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. प्रहाराला सुरुवात केली कारण शेवटचं आणि अंतिम षटक आहे. मोठा फटका ऑन साइडला. यावेळी चेंडू निघून जातोय 6 धावेसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय करण निजाई. स्पेशल प्राइज इथे आलंय करण निजाईसाठी. यापुढे प्रत्येक 6 ला 200 रुपयाचं पारितोषिक मयूर घरत यांच्याकडून. 47 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा झाल्या होत्या, परंतु त्यानंतरचा केलेला हल्ला बोलणे पूर्णपणे दबावामध्ये आणलंय. यानंतरच्या प्रत्येक 6 ला करण निजाई यांना 500 रुपयाचं पारितोषिक मोहित यांच्याकडून. यावेळी ऑनसाइड दिशेने पुन्हा एकदा काय घडलंय चेंडू निघून जातोय. 1 बाउंड्री चौकार. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतान मोठे रुबाबामध्ये होरार नाले गावाची. दुर्गेश इलेव्हन नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश इलेव्हन नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. करण निजाई यांना एक स्पेशल प्राइज येत आहे मोहित निजाई यांच्याकडून. 3 चेंडूमध्ये 3 षटकांना 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जी खेळी लास्ट ओव्हर मध्ये करायला पाहिजे ती खेळी करण निजाई ते दाखवताना. 51 धावा धावफलकावर 50चा पल्ला पार झाला गेलाय.
पहिल्या षटकामध्ये थांबवलं जरूर होतं, परंतु त्यानंतरचा हल्ला बॉलने पूर्णपणे दबाव आणलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. अजून सुद्धा करण निजाई यांचा मार्केट वाढणार आहे. प्रत्येक 6 वरती 500 रुपये स्पेशल प्राइज येत आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये ज्या प्रकारचा हल्लाबोल केला होता, चौथा चेंडू येतोय डॉट बॉल. 51 धावा धावफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज, विकेटचं पतन, गडी बाद. करण निजाईला मागे परतावं लागलंय. दुसरा गडी बाद होतोय दुर्गेश्वर संघाचा. आमची जान हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू. 32 धावांची खेळी आतापर्यंत करण निजाई यांनी करून दाखवली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे करण निजाईसाठी. या मॅचचा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक वरती येते रविकांत घरत. रविकांत घरतच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते सदानंद पाटील यांच्याकडून. वैभव पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. 51 धावा धावपल, शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूया रविकांत घरत 500 आणि 500 1000 रुपयाचे मानकरी ठरतात का. शेवटचा चेंडू बॉलिंग मार्क वरती, ठरवलेला चेंडू, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. 53 धावा धावपलकावरती इनिंग ब्रेक होतोय. 54चा टार्गेट ठेवलाय प्रभात उलन या संघासमोर. जाऊया डीजे कडे एक मधुर संख्या ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मॅचच्या दिशेने. चला नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अर्नाळा किल्ला वर्सेस सिल्वर स्टार. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार, प्रशांत घरत फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. बघताय काय रागाने षटकार मारलाय वागाने. रवी घरत, जयेश घरत, आमचं फलंदाज दमदार. करण निजाई, किरण घरत, मयूर घरत, भावेश म्हात्रे यांना विनायक भोईर, चेतन भोईर, काम संघाचे पाठीशी हार. विनायक भोईर, चेतन भोईर, काम संघाचे भावेश म्हात्रे. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची. थँक्यू डीजे. भावेश म्हात्रे यांना विनंती आहे की टॉस बसवावा. अर्नाळा किल्ला वर्सेस सिल्वर स्टार अर्नाळा. टॉस तिथे टॉस होतोय. अर्नाळा किल्ला वर्सेस सिल्वर स्टार अर्नाळा यांच्यामध्ये. अर्नाळा किल्ला यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकलाय, फलंदाजी घेतली आहे. काय रणनीती असेल? आता आमची टीम नवीनच आहे तर आम्ही प्रथम फलंदाजी करून 50 टार्गेट टाकू समोरच्या संघावर. समोरचा संघ तुझा तुल्यबळ आहे. तुम्ही दरवेळेला खूप वेळेला असे आमने गेला असाल, खेळला असाल, तर तुमच्याकडे आता काय स्पेशालिटी असेल की तुम्ही टॉस जिंकून फलंदाजी घेतली? आमच्याकडे 3 प्रॉपर बॅट्समन आहेत, ओपनर आहेत 2, तर आम्ही आणि बॉलिंग पण आम्ही चांगले आहे. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. सिल्वर स्टारांना डन. गोलंदाजी आली आहे. गोलंदाजीच्या हिशोबाने तुम्ही किती रन्सवरती समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35-40 सुद्धा तुल्यबळ आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही आमने सामने आला असाल, प्रत्येक वेळेला यापुढे सुद्धा आपल्या मॅचेस झाल्या असतील, तर तुमची काय रणनीती असेल? थांबतील तेवढं बॅट्समन आपले चांगले बॅटिंग करू शकतो. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा. प्रत्येक वेळेला संघ तुम्ही खेळताना बघाल, आज आयोजन आणि नियोजनामध्ये आहे.
तर कसं वाटलं आयोजन नियोजन आणि हे पहिलेच वर्ष आहे दुर्गेश ओरम 2023? खूप छान केलेलं आहे त्यांनी क्रिकेट खूप छान खेळतात आणि त्यांनी आयोजन पण खूप सुंदर केलेलं आहे. धन्यवाद दोन्ही टीमसाठी हार्दिक शुभेच्छा. भेटूया आपण नेक्स्ट मॅचमध्ये. थँक्यू. चोपनचा पाठलाग करत सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होतोय. कौशल आणि गणेश अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ आपल्यामध्ये आहे आणि ज्या प्रकारची आतापर्यंत दुर्गेश्वरीने कामगिरी करून दाखवली त्या प्रकारची कामगिरी प्रभात संघ करेल का? 54चा पाठलाग होईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होते जिकडे दोन फलंदाज कौशल आणि गणेश. भावेश म्हात्रे आणि आकाश घरत यांना विनंती आहे की आपण मंचावर येण्याची विनंती करावी. मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे 54 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय दुर्गेश्वरी या संघाने प्रभात या संघासमोर. दुर्गेश्वरी आयोजित ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा 20-23 आजचा पहिला दिवस 3 दिवसाच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. भूपेंद्र गोंदची मार्गवर सज्ज होते. पहिले षटक मार्गस्थ 54चा पाठलाग करायचा आहे आणि दोन्ही सलामरीचे फलंदाज मैदानाच्या आत दाखल होते. गणेश स्ट्राईक एंडला नॉट स्ट्राईक एंडला कौशल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. दुर्गेश्वरी संघाने फक्त 4 धावा दिल्या होत्या. आपल्या भूपेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येतोय डॉट बॉल. भूपेंद्रचा पहिला चेंडू निर्धाव येतोय 54चा पाठलाग करत असताना प्रभात संघाचा. भूपेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा फक्त 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आहे. धावांचा श्रीगणेश होतोय प्रभात संघाचा 54चा पाठलाग करत असताना दुर्गेश्वरी संघासमोर. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी असणार आहे आणि आजच्या दिवसामध्ये मग बघितलं की ज्या प्रकारची कामगिरी प्रकाश तुंबडा यांनी करून दाखवली होती. 2 मॅन ऑफ द मॅच लगातार 2 मॅच मध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय पुन्हा डॉट बॉल. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळले गेले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. उलटा चेंडू होता. चेंडूला भिडकावून दिले. चेंडू जात आहे 6 धावेसाठी. येतोय षटकार. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेटचा विश्वाचा राजा अर्नाल्यामधील प्रशांत घरत आमच्या जोडीला जोडले गेले आहेत गुणलेखिकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टांच्या बाहेर येतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 वर. 9 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 54चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला सोरेक चेंडू बडा मॅग्निफिसंट डिलिव्हरी. येतोय डॉट बॉल. षटकार लगावला गेलाय परंतु पॉवर प्ले षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी हाताळले गेले पूर्णपणे बांधून ठेवले गेले. 9 धावा धावफलकावरती आहेत.
पहिलं षटक सुद्धा याच प्रकारचं हाताळलं गेलं होतं कौशलनी, फक्त 4 धावा दिल्या होत्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची झेलवाची संधी, परंतु झेल सुटला जातोय आणि झेल सुट्टा सुट्टा रनआउटच्या रूपानं गडी बाद होते. पहिला हादरा प्रभात एलोने संघाला. थँक्यू. सन्मान सत्कार होतोय. मी वैभव पाटील यांना येस थँक्यू. किरण घरत यांना आमंत्रित करतो की भावेश म्हात्रे यांचा सन्मान सत्कार इथे करावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय स्वप्नील. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. एक गडीच्या मोबदल्यात Thank you. ओपनचा पाठलाग करत थँक्यू असताना डीजे. भावेश म्हात्रे यांचा सन्मान सत्कार होतोय वैभवजी पाटील यांच्या हस्ते. किरण पाटील यांना मी विनंती करतो की किरण घरत यांना विनंती करतो की आकाश यांचा सन्मान सत्कार इथे करावा. आकाशजी घरत यांचा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. साहिल गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. सत्कार सोहळा होतोय आकाशजी गरज यांचा किरणजी गरज यांच्याकडून. पहिला चेंडू 9 धावा धावपलकावर. फुलटा चेंडू, यावेळेला काय घडलं, चेंडू जाते आउट द पाक. 6 धावेसाठी वर मॅग्निफिकंट स्ट्रोक. थँक्यू डीजे. पहिला चेंडू ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला गेला, चेंडूला पाठवला आउट द पाक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्या होत्या. आता धावसंख्या धावपळाकडे 15 धावा आहेत. 54चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ही खूप महत्वाची मॅच आहे, खूप मोठी मॅच आपल्या भेटीस आली. एका बाजूला दुर्गेश संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे प्रभात अलेन संघ. दोन्ही संघ हरण्यामध्ये आणि ज्या प्रकारचे आतापर्यंत कामगिरी दोन्ही संघांनी करून दाखवले, ही सर्वात मोठी गोष्ट झाली गेली. पुन्हा एकदा गुणाची मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा तोच चेंडू, पण क्षेत्रचा चेंडू खाली येतोय. धावसंख्या 2 ने वर. 9 चेंडू आहे, म्हणजे 3 धावा धावफलकावर आहेत आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. दबाव आलाय. दबाव का आला, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा त्याच प्रकारे हाताळला गेला आणि 9 चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. एक चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. बघूया पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट मध्ये कशा प्रकारे फलंदाजी आतापर्यंत करेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. कौशलच्या बॅट मधून षटकार आलाय. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका ऑन साईडला. जलबाची संधी होती, परंतु फ्री हिट असल्याने धावसंख्या 1 ने भर होतोय. ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता त्या प्रकारचा झेल सुद्धा घेतला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणाने धावसंख्या धावफलकावरती 1 धावेसाठी 20 धावा, 19 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावर. 54चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय महत्वाची मॅच आपल्याला आपल्या भेटीस आले. दुर्गेश्वरीने आयोजित अंडरम क्रिकेट ओरम क्रिकेट स्पर्धा 20 ते 20 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल सज्ज होतोय. 19 धावा धावफलकावर. 54चा पाठलाग करत असताना प्रभात संघ यावेळेला रिव्हर्सिपचा अटेम होता. काय जबरदस्त चेंडू येतोय. डॉट बॉल. जस्ट लाऊड अपील
आणि गडी बाद. विकेटचं पतन. थँक्यू. अब्रम कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कमबॅक करून दाखवलं साहिल यांनी. अतिशय चांगला चेंडू होता, जाऊन सरळ पायांवर आदळला आणि एलपीडब्ल्यूने फलंदाज मागे परततोय. अब्रम कोहली नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 54चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 34 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी प्रभात या संघाला. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नवीन फलंदाज अब्रम कोहली. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. सुरेख चेंडू येतोय. डॉट बॉल. चांगलीशी गोलंदाजी हाताळली होती आतापर्यंत हाताळले गेले. पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रहार धरत आला होता, परंतु त्यानंतर त्याचा कमबॅक करून पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय साहिलने. 19 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय पुन्हा डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रहार जरूर झाला होता, परंतु कमबॅक करून दाखवलंय. सर्वात जमेची बाजू ठरली गेले. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेने. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपतो. 21 धावा धावफलकावर. 54चा पाठलाग करत असताना प्रभात ओलेंचा संघ दुर्गेश संघासमोर. धावा धावफलकावरती आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान आहे. 12-33 इक्वेशन राहिलं या मॅच मध्ये. अतिशय महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला दुर्गेश संघ दुसऱ्या ठिकाणी आहे. प्रभात संघ 12-33 इक्वेशनला पार केलं जाईल का, की दुर्गेश संघ आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रभात संघाला थांबवेल, हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार. जबाबदारी आता पूर्णपणे कौशलवर आहे. कौशल त्या प्रकारची इनिंग खेळावी लागेल, त्या प्रकारची इनिंग खेळायला जातो. एक स्पेशल प्राइज आले करण निजाईसाठी वैभव पाटील यांच्याकडनं. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे पारितोषिक. तिसरं षटक मार्गस्थ आहे. करण निजाई गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12-33 इक्वेशन राहिलंय. अतिशय महत्वाचा सामना आहे. पहिला चेंडू करण निजाई गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कौशल स्ट्राईक एंडला असणार आहे.
पहिला चेंडू रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, झेलबाची संधी, परंतु झेल सुटला जातोय. बघता बघता 2 धावा धावफलकावर. अकरा बॉल 31 धावा. इक्वेशन राहिले 11 बॉल 31 धावांचा. बघूया फलंदाज आपल्या संघासाठी काय करू शकतात ते. करण निजाई बॉलिंग मार्गवरती, बॅटिंग मार्गवरती कौशल. पुढचा चेंडू. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, परंतु कौशलकडे सुद्धा त्याच प्रकारची ताकद असणार आहे. निर्धाव चेंडू आलाय. अजूनही 10-31 इक्वेशन. 10 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. अतिशय महत्वाचा सामना आपल्या भेटीस आलाय. प्रभात 11, दुर्गेश 11, कोण कोणाला भारी पडेल. 10-31 इक्वेशन राहिले मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर करण निजाई सज्ज होतोय. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, चेंडूला यावेळेला भिडकावून दिले. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी. मी म्हटलं होतं करणकडे सुद्धा त्याच प्रकारची ताकद आहे, परंतु कौशलकडे सुद्धा त्याच प्रकारची मैदानामध्ये उभं राहण्याची ताकद असणार आहे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट आणि चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. 29 धावा धावफलकावर. अतिशय महत्वाचा सामना आपल्या भेटीस. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट होता, परंतु यावेळी काय घडलंय. चुकी होते. क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातोय. बाईच्या रूपाने सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. थँक्यू. 33 धावा धावफलकावर. 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 8-21 इक्वेशन राहिलंय. करणवर थोडा दबाव आला गेलाय, कारण चौकार आलाय, षटकार सुद्धा आला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू निघून जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. वन मॅग्निफिसंट बॅटिंग बाय कौशल. थँक्यू. 7-17 इक्वेशन राहिले. बघा सामना कुठे होता ना, सामना कुठपर्यंत आलाय. दुर्गेश सुद्धा मागील याच 2 षटकामध्ये प्रहार केला होता, परंतु कौशल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत काहीही घडू शकतं. पहिल्या 3 चेंडू जरूर अतिशय चांगल्या रीतीने हाताळले होते, परंतु त्यानंतरचा जो केलेला हल्ला बोल पूर्णपणे करण निजाईवर दबाव आला गेलाय. अतिशय महत्त्वाची मॅच आपल्या भेटीस. एका बाजूला दुर्गेश संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे प्रभात यांचा संघ. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट होता. झेलबाची संधी आहे. पुन्हा झेल सुटतोय. यस विकेटचं पतन गडीबाज रनआउटच्या रूपाने अब्राम कोहलीला मागे परतावं लागलंय. 3री धाव घेता घेता रनआउट झाला गेलाय प्रभात संघाचा. षटकांचा खेळ संपतोय. 3 धावसंख्या धावफलकावरती.
6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सहा 15चं इक्वेशन आहे शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोंदाची मार्कवर रवींद्र सज्ज होतोय. 6-15च्या इक्वेशनला कुठला संघ कोणावर भारी पडेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. पण ज्या प्रकारचा सामना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झाला गेला, अतिशय दोन्ही संघांनी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला गेलाय, हितेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 6-15चं इक्वेशन आहे. रवींद्र गोंदाची मार्कवर आहे तर स्ट्राईक एंडला कौशल असणार आहे. सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे, परंतु ज्या प्रकारचे फलंदाज आतापर्यंत करून दाखवले अतिशय महत्वाची गोष्ट झाली गेले. पहिला चेंडू यष्टांच्या बाहेर येतोय, वाईट बॉल. पहिला चेंडू वाईट बॉल आहे. 6-14चं इक्वेशन राहिलंय या मॅच मध्ये. एका बाजूला दुर्गेश्वरी संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे प्रभात संघ, दुसरे दोन्ही संघ अर्नाळ्यामधील आहे. कोण कोणावर भारी पडेल. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर येतोय डॉट बॉल. 5-14चं इक्वेशन राहिलंय. अतिशय महत्वाचा सामना. रवींद्र पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, जलबाजी संधी, परंतु चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा धावफलकावर आहेत. 4-13चं इक्वेशन राहिलंय. बघूया 4-13च्या इक्वेशनला कोण कोणाला भारी पडेल. जबाबदारी आहे कौशलवर. कौशल जर जबाबदारीला पार पाडेल का, की रवींद्र त्याच लेट आणि लाईनने गोलंदाजीवर थांबवेल प्रभात संघाला, हे सुद्धा बघणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असणार आहे. 42 धावा धावफलकावर, अजूनही 12 धावांची गरज आहे. 4-12चं इक्वेशन. पुन्हा एकदा रवींद्र गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, येतोय डॉट बॉल. 3 चेंडू 12 धावा. इकडून 3-12चा फासला आहे, परंतु या फासल्यामध्ये कोण कोणाला भारी पडेल. आतापर्यंत चांगलं तर षटक हाताळलं गेलं रवींद्र यांनी, पूर्णपणे बांधून ठेवलं गेले कौशलला. ज्या कौशलने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करून सोडलं होतं दुर्गेश्वरी संघाला, त्याला मात्र आता बांधून ठेवलं गेलंय. रवींद्र पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, पुन्हा येतोय डॉट बॉल. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत रवींद्रने हाताळलंय, पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला प्रभावित करून सोडलंय. 2-12चं इक्वेशन राहिलंय. 2 मोठे फटके या मॅचला फिनिश करतील. रवींद्रने आतापर्यंत त्याच प्रकारचे गोलंदाजी हाताळले, त्याच रीतीने प्रभात संघाला थांबवेल. 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर सज्ज होतोय. 42 धावा धावफलकावर. 2-12चं इक्वेशन. 2-12चं इक्वेशन. मोठा फटका येतोय आउट द पाक 6 धावेसाठी. थँक्यू. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना आपल्याला
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2-12चं इक्वेशन होतं, परंतु ज्या प्रकारचा फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेला, चेंडूला पाठवलं 6 धावेसाठी. 1-6चं इक्वेशन आहे. रवींद्र आहे, कल्पेश आहे, रवींद्र आहे, कौशल आहे. कौशलने आतापर्यंत या मॅच मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करून दाखवलंय, अतिशय व्याख्यानजन्य आहे. एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय आणि क्षेत्ररक्षक मध्ये कोण कोणावर भारी पडेल. एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. कौशल सज्ज होतोय. रवींद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक चेंडू 6 धावा. मोठा फटका ऑन साइडला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय दुर्गेश्वरी संघाने. हार्डलक झालंय ते संघासाठी. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. केतन मोठे रुबाबामध्ये कोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट